झी 24 तास एक पाऊल पुढे। एलबीटी विरोध ते ब्लॅकमेलिंग याविषयी आपण चर्चा करतो आहोत। यानंतर या सेगमेंटची सुरुवात आपण करूया डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्यापासून। महाजन साहेब, सगळ्यांचे आक्षेप काय होते, विशेषतः अजय मोदींनी ज्या अडचणी सांगितल्या त्या सुद्धा तुम्ही ऐकलेल्या आहेत। चर्चा करण्याची गरज आहे असं ते म्हणतायत। मुंबईचा प्रश्न तर निश्चितपणे वेगळा आहे, मात्र आता अशा परिस्थितीमध्ये जर व्यापारी अडून बसलेले आहेत, सुप्रीम कोर्टाने सगळ्या याचिका फेटाळल्यानंतर सुद्धा, तर आता राजकीय पक्ष म्हणून, राजकीय एकी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनी या सगळ्याला समर्थन देणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? मुख्यमंत्री या प्रश्नावर एकाकी पडलेत असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मुख्यमंत्री एकाकी पडले वगैरे या भाकड कथेत काही फारसा अर्थ नाही, कारण मुळात हा कायदा 9-10 साली झालेला आहे। त्यामुळे ही महाराष्ट्र राज्य सरकारची कमिटमेंट आहे, त्यात व्यक्तीचा कुठला संबंध नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहेच याला, फक्त आता पोस्ट फॅक्टो त्यांना काहीतरी नव्यानं सुचलेलं आहे आणि जे नव्यानं सुचलेलं आहे ते जाहीरपणे सांगतायत, जे त्यांना मंत्रिमंडळात सुद्धा सांगता आलं असतं ते जाहीरपणे सांगतायत, एवढाच फरक आहे। आता असं आहे की चर्चा करायची म्हणजे कुणाशी करायची? व्यापारी संघटना, ग्राहक संघटना, या सर्वदूर ज्यांचा विस्तार आहे, सर्वात जास्त ज्यांचं फॉलोईंग आहे, अशा ज्या प्रातिनिधिक व्यापारी संघटना 11-12 आहेत, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये एखाद्या शहरातल्या अमुक एका गल्लीतल्या अमुक एका 10 दुकानदारांशी चर्चा झाली नाही, या आक्षेपाला काही उत्तर नाही, कारण असं सर्व माणसांची चर्चा होऊच शकत नाही। म्हणून प्रातिनिधिक व्यापारी संघटना आणि या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि विधिमंडळातले सदस्य, या सर्व पातळ्यांवर पुरेशी चर्चा झाल्यानंतरच हा कायदा झालेला आहे। त्यानंतर ज्या 29 अडचणी पुढे ठेवण्यात आल्या, त्यातल्या 20 अडचणी सुटलेल्या आहेत। उरलेल्या 9 बद्दल सुद्धा चर्चा होऊ शकते, पण चर्चा करायची त्याऐवजी आता इथं सुद्धा आपण बघितलं असेल, इथं असं म्हणतायत की आमच्या या अडचणी सोडवा, आमचा कराला विरोध नाही। रस्त्यावर जे लोक आहेत ते मात्र म्हणतायत नाही आम्हाला हा करच नको आहे। तेव्हा त्याच्यात तरी एकमत आहे का? दुसरं असं की ठाणं पुणं याच्यातले जे लोक आहेत तेच फक्त विरोध करतायत, जिथं आधी लागू झालेलं आहे तिथं ते व्यवस्थित चालू आहे, कुठं उत्पन्न वाढलेलं आहे, कुठं उत्पन्न कमी झालेलं आहे। तेव्हा यांच्यामध्ये तरी विरोधाबाबत किंवा स्वीकाराबाबत एकमत कुठं आहे? तेव्हा काही लोक मगाशी सांगितल्याप्रमाणे जकातीच्या प्रणालीमध्ये ज्यांचे निहित स्वार्थ होते, असे लोक तर पडद्यामागे राहून याला फूस देत नाहीत ना, हाही समाजाने विचार करण्याचा विषय आहे। बिलकुल। अजय मोदी, असा संशय महाराष्ट्राला येतोय, ज्या अनेक व्यापाऱ्यांना एकतर एलबीटी काय आहे हे माहीत नाही, असे अनेक व्यापारी सध्या बंदमध्ये सहभागी आहेत। अनेक असे व्यापारी आहेत की ज्यांच्या व्यापाऱ्यावर कुठलाही एलबीटी लागणार नाहीये, त्यांचे ज्या गोष्टी एलबीटी मधून वगळण्यात आलेल्या आहेत असे सुद्धा व्यापारी आहेत। आणि अनेक व्यापारी असे आहेत की ज्यांना एलबीटी मान्य आहे तरी सुद्धा त्यांच्यावर दबाव आणून त्यांना दुकानं, आपले व्यवसाय बंद करायला भाग पाडले जात आहे। हे तिन्ही प्रकार महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक शहरांमध्ये सुरू आहेत, असं तुम्हाला वाटत नाही का? हे तुम्हाला मान्य आहे का? व्यापारी लोकांना, लई लोकांना माहिती तर नाहीच की एलबीटी ऍक्च्युअली काय आहे। त्यासाठी जे आम्ही एक गाईडलाईन बनवून आम्ही ईमेल मध्ये सगळ्यांना महाराष्ट्रभर मध्ये पाठवलेलं आहे। पण एलबीटी काय आहे हे माहिती नाही अनेक व्यापाऱ्यांना, तरी सुद्धा तो कर नको असं व्यापाऱ्यांचं मत आहे। मुंबईमध्ये तर आलाच नाही, आला कुठे आहे? मुंबईच्या बाहेरच्या सोडून द्या, मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी बंद तर पाळलेलं आहे। ते लोकला भीती वाटते की ज्या घटना वसईमध्ये घडलेल्या आहे, आणि ही काल्पनिक भीती असं तुमचं मत? काल्पनिक भीती पण आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे, का सगळ्याचा एक्सपिरियन्स पण मुंबईचे वसई काय लांब नाही एवढा, ते सगळं ते तिकडच्या उद्योजक आहे ते सगळं मालच्या विक्री मुंबईमध्येच करतात आणि मुंबईच्या व्यापारीचं डेली कॉन्टॅक्ट आणि टच मध्ये राहतात। तर ते लोकला माहिती आहे की वसईमध्ये काय काय अडचणी आता चालू झालेल्या लास्ट 1 वर्षापासून, एकाला असेसमेंट करून मिळाला नाही, असेसमेंटमध्ये आणि स्क्रुटिनीमध्ये भयंकर ते लोकांनी किती पेपर मागवलेला आहे, बँक स्टेटमेंट फिक्स असेल। नवी मुंबईत कसं काय हे यशस्वी झालं? नवी मुंबईमध्ये 17 वर्षांपासून सेस लागू आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही अडचणी आलेल्या नाहीयेत। आता त्यानंतर एलबीटी लागू झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही अडचणी आलेल्या नाहीयेत। जर हे नवी मुंबईत होऊ शकतं तर ते इतर महापालिकांमध्ये का नाही होऊ शकत? नवी मुंबईमध्ये ज्या वेळेला हे चालू झाला त्यावेळेला स्टार्टिंगमध्ये एपीएमसी मार्केटचा मेन फॅक्टर होता तिकडे। एपीएमसी मार्केटमध्ये जे मरी मसाला आणि ड्रायफ्रूट मार्केटवाले होते ते भरत होते, पण आता जोर तिकडे अकाउंट बेस त्याचा कधी 2005 नंतर, आणि 2005 नंतर जास्त लोकांनी भरायला चालू केला आणि ते लोकचा टार्गेट 250 ते 400 करोडचा होता। हा वर्षी ते लोकच्या 400 करोड पर्यंत
ते लोकला अकाउंट बेस सेस भेटलेला आहे आणि तिकडची सिस्टम एकदमच ह्यांच्यापेक्षा वेगळी होती. इकडे काय झालेलं आहे आमच्या एरियामध्ये एलबीटी आणि सेस मधला जो साम्य आहे त्याच्याविषयी मी विचारतो आहे. महापौरांना आपण विचारूया. महापौर साहेब, जर तुम्ही म्हणता आहात की आम्हाला ठोस असं उदाहरण द्या किंवा शाश्वती द्या की आम्हाला जकातीतून जे उत्पन्न मिळत होतं ते एलबीटी मधून मिळेल, याची ठोस शाश्वती म्हणजे नेमकं काय असेल? काय तुम्हाला हवंय? कागदोपत्री ही शाश्वती हवी असं आहे की या शहराचा महापौर म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत जो आर्थिक सोर्स आहे तो ऑक्ट्रामधून येणारं उत्पन्न हा एकमेव आर्थिक सोर्स आहे. आणि एलबीटी लागू केल्यानंतर आज जसं वसईमधलं उदाहरण दिलं की ज्याच्यामध्ये अनेक तफावती आहेत, अशा म्हणजे तफावती जर झाल्या आणि उद्या आर्थिक डोलारा जर कोसळला तर या सगळ्या घटनेला जबाबदार कोण? आणि म्हणून मग महानगरपालिकेचा विकास ठप्प होईल. आणि म्हणून एवढ्या मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबत आपण हा निर्णय लागू करत असताना याबाबत एक अभ्यास गट नेमा, त्या अभ्यास गटाकडनं माहिती मिळवा, त्यानंतर टेक्निकली या सगळ्या गोष्टी कशा शक्य आहेत ते आम्हाला सांगा आणि ते झाल्यानंतर आपण हा आर्थिक स्रोत जो आहे तो कायम ठेवू अशी नंबर एक. नाही मला बोलू द्या, विश्वासता दाखवू असं एलबीटी बाबतचं आमचं धोरण आहे. दुसरं स्पष्ट अशी भूमिका आहे की आपण वॅटवरती सरचार्ज लावण्याबाबतचं जे काय या ठिकाणी वल्गना केल्या जातात त्याला पूर्णपणे शिवसेनेची आणि मुंबई महानगरपालिकेचा महापौर म्हणून आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आमची विरोध आहे. याचं कारण मुंबई महानगरपालिकेची स्वायत्तताच जाण्याबाबत वॅटवरती सरचार्ज लावणं अशा पद्धतीचं हे धोरण आहे. पण हे फक्त व्यापारी म्हणतात, हे फक्त व्यापारी म्हणतात. माझी भूमिका आपल्या माध्यमातून अशी आहे की सरकारने सांगितलेलं नाही असं. कालही राज्यपालांना मला बोलू द्या, सरकारने हे सांगितलेलं नाही. नाही मी ज्या काही वावटळ्या उठतात त्याबद्दल शहराचा महापौर म्हणून मला जी भीती वाटते ती मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. महाजन साहेब, आणखी एक महत्वाची गोष्ट, काल राज्यपालांना शिवसेनेच्या आमदारांबरोबर शहराचा महापौर म्हणून आम्ही भेटलो. मान्य राज्यपालांना आम्ही असं पद्धतीचं विनंती केली की राज्यपाल महोदय, मुंबई शहरामध्ये अजूनही एलबीटी लावण्याबाबत बराच वेळ आहे आणि अशा वेळेला व्यापाऱ्यांमध्ये ज्या पद्धतीचा संभ्रम आहे आणि मुंबई सामान्य मुंबईकर दुकानं बंद असल्यामुळे त्याची जी ससे उलपट होते, आपण या व्यापाऱ्यांबाबत एक तज्ञांची समिती अपॉइंट करा, त्याच्यामध्ये तज्ञ मंडळी आणा, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना घ्या, त्यामध्ये आपण या सगळ्या सिस्टीममध्ये काम करणारी जी मंडळी आहेत त्यांना घ्या आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या समोर घ्या आणि 1, 2, 3, 4, 5, 6 त्यांना ज्या भीती वाटते किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीचा अधिकारी राज येणार आहे अशा पद्धतीची त्यांना भीती वाटते, या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्यामध्ये असलेला संभ्रम आहे तो आपण दूर करा, जेणेकरून ही विश्वासार्हता देखील आपण मिळवा. लवकरात लवकर आपण मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करायला सांगा आणि मुंबई शहरामध्ये सुरू असलेला बंद जो आहे त्याच्यावरती कुठेतरी आपण पडदा टाकून जनजीवन सुरळीत करण्याच्या दृष्टीने आपण या दृष्टीने मार्ग काढा, अशा पद्धतीची देखील विनंती आम्ही राज्यपालांना केली होती. बिलकुल. श्री देशपांडे, अशा प्रकारची विनंती, अर्ज आणि सुरुवात, मुंबईचा प्रश्न थोडा काळासाठी आपण बाजूला ठेवूया, पण अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांची ही जी फसवणूक होती आहे असं तुम्हाला वाटतंय, ब्लॅकमेलिंग होते असं वाटतंय, मुळात संप बंद करण्याची कारणच चुकीची आहेत असं तुम्ही मगाशी म्हणालेला होतात, तकलादू आहेत असं तुम्ही म्हणाला होतात, बरोबर आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता सर्वसामान्य ग्राहकांनी काय भूमिका घ्यायची की सर्वसामान्य ग्राहक आता पूर्णपणे हतबल झालेला आहे, सरकार काय करेल, व्यापारी काय करेल, ह्या खेळ बघत बसण्या पलीकडे ग्राहकांच्या हातात काय राहिलंय का? प्रत्यक्षात म्हटलं तर ग्राहक हा असाच असतो की ग्राहक हतबल होतो की तो काय करणार. शेवटी हा जो एलबीटी आहे तो देखील ग्राहकच देत असतो, हे लक्षात घ्या. व्यापारी हे फक्त मधले की ग्राहकांकडनं तो घेतला जाणार आणि तो महापालिकेला दिला जाणार. त्यामुळे खरं म्हटलं तर व्यापाऱ्यांचा याला आक्षेप का असावा, देणारे आम्ही आहोत. आता जर का व्यावहारिक काही अडचणी असतील, मगाशी मी जे सांगितलं त्याप्रमाणेच, की त्याचा किती तुम्ही बागुलबोवा कराल आणि त्यासाठी समाजाला का वेठीस धरणार, हा प्रश्न आहे. आणि ह्याच्यासाठी ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत बघणार का व्यापारी, हे आम्ही म्हणतोय. की ग्राहक काय करणार आज सांगता येत नाही, पण माझा एवढाच एक इशारा तुम्हाला आहे की ताणू नका तुटेपर्यंत आणि ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. ग्राहकांनी देखील कायदा हातात घ्यावा अशी अपेक्षा आहे का? मी चिथावणी देत नाहीये, पण त्याचबरोबर जर का सगळ्यांना ग्राहकांना जर का गृहीतच धरणार असाल तर कधीतरी ह्याचा देखील उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद सर्वच संबंधितांनी घेतली पाहिजे. की आजकाल होतंय की प्रत्येक जण येतोय आणि ग्राहकांना गृहीत धरतोय, ग्राहकांना वेठीस धरतोय. मला काल सांगण्यात असंही आलं, मला संदेश आले काही जणांकडनं की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणून आम्ही नाक दाबायचा हा प्रयत्न करतोय. पण नाक कोणाचं दाबताय तुम्ही? जर का तुमचा लढा सरकार विरुद्ध असेल आणि हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांविरुद्ध लढून दाखवा, भेट घ्या त्यांना अडवणूक करा, जे काय असेल ते. पण ग्राहकांची नाडणूक का करताय? बिलकुल, अत्यंत रास्त मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. याच्याविषयी आपण नवाब मलिक यांना सुद्धा विचारणार आहोत. काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा संपर्क तुटला होता. एक ब्रेक घेऊया, अजय मोदींनाही उत्तर द्यायचं, एक ब्रेक घेऊया आणि शेवटच्या भागामध्ये ही चर्चा आपण सुरू. झी 24 तास